Vamos ali. तुम्हाला ट्रेनिंग वगैरे भेटणार अपडेट होतोय आम्ही वापरू शकतो वापरलेले ट्रेनिंग घेतात
रोटेरियन प्रवीण देशपांडे सर आणि एक छान व्यक्तिमत्वाची पण आज ओळख झालेली आहे दिव्यांग मुद्दा सर आणि इथे उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावर असणारे उपस्थित असणारे सर्व या रुग्णालयाचे मान्यवर अधीक्षक डॉक्टर चव्हाण सर त्याचबरोबर पेडियाट्रिक डिपार्टमेंटचे एचओडी डॉक्टर तांदळे सर त्यानंतर आमच्या सहकारी आणि जिरॅटिकच्या हेड दहीफळे अरुणा दहीफळे मॅडम त्याचबरोबर आमच्या क्लबचे या प्रकल्पाचे आजच्या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्टर कल्याण काळे सर त्यानंतर को प्रोजेक्ट डायरेक्टर शकील भाई शेख सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रोजेक्टला पूर्णपणे टीम म्हणून लीड करणारे मागील 10 महिन्यांपासून आम्ही एकत्रित काम करणारे धनराज सोळंकी त्यानंतर अविनाशजी मुडेगावकर संतोष मोहिते सर आणि आपण उपस्थित सर्व रोटेरियन सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्व नर्स स्टाफ डॉक्टर्स आणि सर्वजण नाव ह्याच्यासाठी सगळ्यांची घ्यायची इच्छा असते कारण प्रत्येकाचे हात लागलेले असतात या उपक्रमाशी म्हणून आणि तरीही कोणी विसरले असेल तर सॉरी खरं पाहिलं तर गेले 13-14 महिन्यापासून 13.5 महिन्यांपासून जेव्हा अध्यक्ष म्हणून स्वप्न बघितलं रोटेरियन ऑफ माझोगे सिटीचा तेव्हाच विचार केला होता की आपल्याला यावर्षी एक ग्लोबल ग्रँड करायची आणि त्यासाठी 2 असिस्टंट चालू केले होते कारण स्वातीताई खूप स्ट्रिक्ट पर्सन आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही पूर्णपणे असिस्टमेंट केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे पुढचं पाऊल उचलायचं नाही आणि म्हणून आम्ही थोडंसं वरच्या हॉस्पिटलसाठी पण प्रयत्न केला होता पण तिथे आम्हाला यश मिळालं नाही हवं तसं आणि थोडासा म्हणजे प्रोसेस ती मध्येच डिस्टर्ब झाली पण जेव्हा आम्हाला इथे NICU ची पण गरज आहे त्या इक्विपमेंटची पण गरज आहे याची जाणीव झाली तेव्हा आम्ही चव्हाण सरांना त्यांच्यासोबत डिस्कशन केलं तांदळे सरांसोबत पण डिस्कशन केलं आणि इथे अपेक्षित असणारे जे काही उपकरणे आहेत जे की NICU साठी पण अपेक्षित आहेत आणि गरजेचे पण आहेत अशा उपकरणांची माहिती मिळाल्यानंतर व असिस्टमेंट झाल्यानंतर ताईंना त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या स्वातीताईंना आणि मग या उपक्रमासाठी या प्रोजेक्टसाठी हळूहळू बेबी स्टेप स्टार्ट झाल्या त्या बेबी स्टेप काही सहज आणि साधारण नव्हत्या खूप चॅलेंजेस येऊ लागले होते प्रत्येक वेळेस आणि त्या सगळ्या चॅलेंजेसला कसं हँडल करायचं तसं सुधीर सर सांगायचे कधी स्वातीताई सांगायचे कधी आमची टीम एकमेकांमध्ये आम्ही डिस्कशन करायचो धनराज भाई असू दे किंवा अविनाश भाऊ असू दे आणि असं करत करत ह्या पूर्ण या रुग्णालयातल्या प्रत्येक व्यक्तीचं इतकं छानसं आमचं एक नातं बनलं की त्यांनी त्यांच्यासोबत एक प्रकारची आम्हाला इंटरॅक्शन करण्याची संधी मिळाली आणि त्याचबरोबर त्यांचं सहकार्य पण खूप लाभलं आणि हा NICU चा प्रकल्प आकारायला सुरुवात झाली का करायचं तर याचे 2 महत्त्वाचे कारण आम्हाला लक्षात आले एक तर स्वामी रामानंद तीर्थ हे इथे असणारं खूप मोठं सुद्धा मेडिकल कॉलेज अद्यावत आहे परंतु खूप क्राउडिंग असते तिथे खूपदा वेटिंग करावी लागते आणि इथे हे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे मग इथे आपण असं एखादं युनिट का सुरू करू नये की जेणेकरून ती क्राउडिंग पूर्णपणे डिस्ट्रीब्यूट होऊ शकते आणि इकडे पण पालकांना त्याचा उपयोग करून घेता येऊ शकेल हा एक महत्त्वाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवला आणि याच मुद्द्याला लक्षात घेऊन इथे मॅक्झिमम पालकांना त्याचा फायदा व्हावा NICUचा फायदा व्हावा इथल्या 2 वर्षात 30-40 खेड्यांमधल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा ज्या खेड्यांमध्ये मॅक्झिमम हे घुसतोड कामगारांचे पण लहान बाळे असतात त्यांना पण या गोष्टीचा फायदा होऊ शकेल सो या सर्व गोष्टींचा विचार करता या हॉस्पिटलला हे NICU देणं हे जास्त योग्य वाटलं आणि मग आम्ही विचार मनात घेतला आणि मग अर्थातच पुढचा प्रवास सुरू झाला आणि आज हा इथे तुम्ही ऐतिहासिक म्हणजे आपल्याकडे हिस्टॉरिकल मोमेंटचं तुम्ही आज साक्षीदार म्हणत आहात आणि त्याचा आनंद खूप आहे खरं पाहिलं तर खूप काही बोलण्यासारखं आहे आणि खूप काही भावना पण अनावर होत आहेत पण जास्त न बोलता मी एवढंच म्हणेल की वास्तविकात की हे इथलं NICU हे जे काही होत आहे किंवा झालंय हे केवळ आमच्या 1-2 व्यक्तीच्या कामाने नाही तर आमच्या प्रत्येक रोटेरियनचा इथे खूप छान अत्यंत मोलाचा असा आम्हाला योगदान मिळाले ऑदर दॅन रोटेरियनचं सुद्धा आम्हाला मिळालंय आणि केवळ आमच्या क्लबमध्येच नव्हे तर बाहेरच्या क्लबमधल्या रोटेरियन्सनी देखील आम्हाला खूप सपोर्टिव्ह राहून डोनेशन केलेलं आहे सो डोनेशनच्या
उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. आजच्या या NISUच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष रोटरीचे प्रांतपाल श्रीमान सुधीरजी लातुरे यांचं स्वागत या ठिकाणी रोटरी क्लबचे शकील भाई आणि राधेश्याम भाई आहे. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय विवेकजी जॉन्सन सर यांचं स्वागत आणि सत्कार रोटरीच्या अध्यक्षा आणि या रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांनी करावा. Now I request Rotarian Avinash Moregaonkar sir and Rotarian Dhanraj Solanki sir to felicitate Rotarian Swati Hetlagar. शब्द बोलून नव्हे तर कृतीतून जे घडवतात क्रांती. शब्द बोलून नव्हे तर कृतीतून जे घडवतात क्रांती तोच खरा नेता ज्यांच्या अंगी असते दूरदृष्टी आणि शांती. अशा आपल्या सगळ्यांच्या आवडत्या अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या माननीय आमदार नमिताताई मुंदडा यांचा सत्कार करण्यासाठी मी रोटेरियन संतोष मोहिते सर व कल्याण काळे सर यांना विनंती करते. यानंतर प्रोफेशनल कलेक्टर म्हणून आपल्या इथं प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले दिव्यांग मुक्ता साहेब IAS यांचं स्वागत रोटरीच्या सचिव मंजुषा जोशी आणि मुलभेश बीड जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्री सतीश कुमार सोळंके यांचं स्वागत देवपळे मॅडम आणि डॉक्टर रत्नाकर तांदळे यांनी करतात. आता उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ घेऊन आपण स्वागत करूया. मी आता प्राध्यापक रोटेरियन अजय पाटील सरांची विनंती करते. आणि रोटेरियन जयेश पटेल सर यांचा सत्कार करते. रोटेरियन जयेश पटेल सर यांचा सत्कार प्राध्यापक अजय पाटील सर करत आहेत. PDG रोटेरियन हरीश मोटवानी सर यांचा सत्कार प्रवीण चोपडा सर करते. कल्याण अण्णा आणि प्रवीण चोपडा. प्रवीण देशपांडे.
या कार्यक्रमासाठी विशेषतः वेळ करून आलेले आमचे सर्व रोटेरी बांधव राहुलजी बोरा, प्रकाशजी कोंका, संजयजी गुप्ता, त्याचबरोबर मनोजजी ठिगळे आणि सर्व रोटरी मेंबरला विनंती की आपण त्यांचं स्वागत करावं. रोटरी बेडमिंटनचे अध्यक्ष राहुलजी बोरा, त्याचबरोबर कंपनीच्या फर्स्ट लेडी संगीताताई रातुरे यांचा सन्मान आणि मुळावर करण्यात येईल. उदगीरहून विशालजी जैन आणि सर्वजण आलेल्या त्यांचाही रोटरी मेंबरला विनंती करतो की आपण त्यांचे विशालजी जैन आणि उदगीरहून आणि रोटरी सरस्वती मॅम या दोघांचं स्वागत करावं. या ठिकाणी आपल्याला रोटरी क्लबच्या वतीने विशेष सन्मान मानायचा की आमचे मोठे राजेंद्रजी भोसले यांनी पाण्यावर तरंगत जे योगासन केले, योगा दिन आणि योगा निमित्त, तर त्यांचंही आमदार रवींद्र मुंदडा आणि सन्माननीय जिल्हाधिकारी यांचे सन्मान मानतो. राजेंद्रजी भोसले राजेंद्रजी बोलके यांनी योगा दिनानिमित्त पाण्यावर योगासनाचा एक नवीन उपक्रम यावर्षी त्यांनी राबवला. तर त्यांच्या त्या ठिकाणी सेवानिवृत्तीनंतरही समाजाला योगदानाचे धडे देणारे डॉक्टर राजेंद्र बोलके यांचा या ठिकाणी सन्मान. बोल तुमचे मुलाचे, शब्द तुमचे सोनियाचे, ऐकायला आनंद सारे लाभले बाकी आमचे. ही डॉक्टर चंद्रकांत चव्हाण सर अधीक्षक स्त्री रुग्णालय यांना विनंती करते की त्यांनी आपले बहुमूल्य मार्गदर्शन करावे. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाला खास करून यशस्वीचे साहित्य कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित राहिलेले आहेत. त्या या कार्यक्रमाला खास करून आपल्या जिल्ह्याचे विधानसभा सर माननीय लोकप्रतिनिधी आपल्या आणि आमच्या जिल्ह्याचे उद्योगक्ष जिल्हा शल्य चिकित्सक ओळखे सर, तसेच सुधीर सर, स्वाती मॅडम आणि राजेश पटेल सर आणि रोटरीचे सर्व मेंबर्स, मीटिंग सर, धनराज भैया मॅडम आणि खास करून आपल्या रोहिणी पाटील मॅडम यांचं मी खूप खूप स्वागत करतो. या पावन आणि पवित्र वास्तूमध्ये या वास्तूची सुरुवात माननीय स्वर्गीय हनुमंतराव मुंदडा यांच्या प्रेरणेतून झालेली आहे. त्या वास्तूचं जे उद्देश होतं की आजूबाजूच्या ग्रामीण भागातील जे खेडी जसं लोखंडी सावरगाव, वरपगाव, आपले गाव आहे, या आजूबाजू जवळजवळ ह्या संस्थेला जवळजवळ 25 ते 30 खेडी अटॅच आहेत. त्या खेड्यातल्या लोकांना चांगलं आरोग्य मिळावं आणि प्रयत्न करून आपल्या जे संस्था उभा केलेल्या आहेत, 2 नव्या संस्था उभा केलेल्या आहेत. आपल्या अंमलबजावणीसाठी खूप मोठं वैभव आहे. त्याच्यामध्ये उपद्रव, मानसिक आरोग्य केंद्र आणि स्त्री रुग्णालय. तर आपल्या या संस्थेचं पायाभरणी झालेली आहे. त्या संस्थेचं एक छोटं रूप लावलं होतं त्यांनी. आता आपल्याला याला वाढीवाढी ते वृक्ष करायचं आहे. तर आपल्याला संस्थेची प्रगती वाटचाल आता हळूहळू चांगल्या पद्धतीने चालू आहे. अजून याच्यात इम्प्रूव्हमेंट करायची आहे. तर याच्या वाटचालीमध्ये आपल्याला आवाज दिला पाटील मॅडम, धनराज भैया, त्यांची टीम सर्व त्यांनी आम्हाला सांगितले की संस्थेसाठी आम्ही काय करू शकतो आणि त्यांनी सुद्धा आपल्याकडून असं सांगितलं की आम्ही यांनी देऊ शकतो.
तर त्यांनी आपल्याला न्यूरोनिकल इंटेन्सिव्ह केअर युनिटसाठी खूप असं साहित्य दिलेलं आहे. 2 व्हेंटिलेटर्स, 10 इन्क्युबेटर्स, 2 CPAP, पुन्हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, बेबी ट्रान्सपोर्ट, असं खूप सुसज्ज असं इक्विपमेंट दिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला एखादी सिरियस असेल लेबरून मध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ते ट्रान्सपोर्ट चेंबर दिलेला आहे. तसंच इथून जर हेल्थ सेंटरला ट्रान्सपोर्ट करायचं असेल त्यासाठी चेंबर दिलेला आहे. असं खूप छान असं सुंदर साहित्य आलेलं आहे. तर या साहित्याचा आम्ही स्वीकार करतो आमच्या माननीय चिकित्सक सरांच्या तर्फे मी स्वीकार करतो आणि याच्यातून आम्ही जास्तीत जास्त आउटकम काढण्याचा प्रयत्न करू. आपल्याला सर्वांचं वगैरे आपले जिल्हाधिकारी आपले नवीन यांच्या सर्वांचं मार्गदर्शन आहे. आपण त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण ही संस्था वाढण्यासाठी प्रयत्न करू. तर पास्टमध्ये बघायचं झालं तर कोविडमध्ये यंत्रण संस्था सुरू झाल्या. त्या संस्थेचा आम्हाला व्यक्तिगत पद्धतीचा लाभ मिळाला आणि त्याचं तेव्हाचे खासकरून रेगावरचं नंतर मी काम पाहिजे तेव्हा ही संस्था उत्पन्न झाल्या. आणि त्या काळाच्या जिल्हा अधिकारी रेगावस्थेने करून त्या कोविड सेंटरचं त्यांनी सुरुवात केली. एक पहिल्यांदा असताना आम्ही त्यांचं जवळून ऑब्झर्व केलं. त्यांनी बेडशीटची क्वालिटी ते सर्व बेसिक पाहिजे की क्वालिटी कशी येत आहे ते मला या सरांच्या गावातून नाव दिलं. त्याच्यानंतर कोविडमध्ये भरपूर असे हजारो पेशंट विकून गेले. ते ह्या कोविड काळामध्ये ह्या दोन्ही संस्था निघून आपल्याला आपल्या तालुक्यासोबत तेच तालुका, परळी तालुका, जिल्हा जिल्ह्याचे पेशंट यायचे, उस्मानाबादून यायचे, परभणीहून यायचे. जिल्ह्याच्या कोविडमध्ये येण्याच्या संस्थेने सेवा दिलेली आहे आणि हे गोष्टी सर्वांना माहिती. तर आपल्याला हे झालं पास. आता प्रेझेंटमध्ये आमची संस्था हे माझ्या हॉस्पिटलमधून आले आहे. तर आम्ही इथे प्रस्तुती डिलिव्हरीची उपलब्ध सुविधा उपलब्ध आहे. आमच्याकडे सिझेरियन सेक्शन होता, कुटुंब नियोजनाची प्रक्रिया होता. गर्भपात आम्हाला 3 महिन्यापर्यंतची परमिशन आहे. आमच्याकडे गर्भपात सुविधा होता आणि तसंच आम्ही जनरल सर्जरी सुद्धा करतो. जनरल सर्जरीमध्ये बेसिक फायब्रॉइडेनोमा हे असे सर्जरी करतो. आमच्याकडे या संस्थेमध्ये असे उपलब्ध छान असे युनिट आहेत. त्याच्यामध्ये खास करून सांगायचं झालं तर रेडिओलॉजी डिपार्टमेंट खास करून रेडिओलॉजिस्ट आहे आणि खूप क्वालिटीची मशीन आहे. आणि आमच्याकडे नाही म्हणलं तरी जवळजवळ 70 ते 80 सोनोग्राफी होतात. पुन्हा आमच्याकडे ब्लड स्टोरेज युनिट आहे, सुसज्ज अशी लॅब आहे, पुन्हा ऑपरेशन थिएटर आहे, लेबर रूम आहे आणि खूप छान असे IPD वॉर्ड आहे. तर आम्ही जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि त्या संस्थेमध्ये भविष्यासाठी अजून एक रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्हाला NICUचं साहित्य मिळालं आहे. सध्या तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्याकडे MDCUची मान्यता आहे. आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक सर आम्ही सर्व मिळून NICUची मान्यतेसाठी प्रयत्न करत आहोत. इतर मान्यता मिळाली अजून आम्हाला स्टाफ वाढेल, अजून इक्विपमेंट वाढेल, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तर तुम्ही आमच्यावर विश्वास टाका. आम्ही त्याचा माझी टीम खास करून कांदळे सर, क्लास 1 पेडियाट्रिशियन, मंदिर सर, कस्तूर सर, रशीद अली सर आणि माझे सर्व DMO डॉक्टर्स आणि गायनेकॉलॉजिस्ट सुनील जाधव, खास करून चेतन हातमाने सर, हे सर्व आमची टीम छान टीम आहे, चांगलं काम करत आहे. तसंच माझे सर्व नर्सिंग स्टाफ, मेट्रोन मॅडम आणि सर्व लॅब टेक्निशियन यांचं मी खूप धन्यवाद मानतो. आपल्याला ही संस्था अजून न्यायची, आपण सर्व मिळून प्रयत्न करू, प्रयत्न करूया कुटुंबासारखं राहू आणि ही संस्था जास्तीत जास्त पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करू. आणि ह्या अजून एक लोकांचं आपण खूप मनापासून धन्यवाद मानतो. आणि तुम्ही आमच्या संस्थेत आपला एन्व्हायरमेंट जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर अशी विनंती करतो की त्यांनी NICUच्या नामफलकाचे लोकार्पण करावे. सर्व उपस्थित मान्यवरांनी या NICUच्या नामफलकाचे लोकार्पण सर्व उपस्थित मान्यवरांनी Thank you.
Now, I request Dr. Satish Solanki sir, District Civil Surgeon, to share his thought. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर एक मतदारसंघाचे आमदार अनिताताई तसेच कार्यक्रमाला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब, या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केलेलं आहे ते सर्व रोटरीचे सन्माननीय सदस्य तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य आणि काही हा कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित रुग्णालयीन कर्मचारी आणि नर्सिंग स्टाफ तसेच सर्व आदरणीय बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून मी आल्यानंतर मला निरापोट 6 महिने झालेले आहे. या 6 महिन्यामध्ये मला एक आवर्जून सांगावं लागेल की जेव्हा आम्हाला कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम केले तर मी त्यांना फोन केला, त्यानंतर आमच्या पूर्ण समस्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्या अनुषंगाने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्या मार्गदर्शनातून ह्या ज्या काही तुम्हाला दिसत आहे डेव्हलपमेंट त्याची इमारत होती 6-7 वर्ष झालेली इमारत करीब 6 ते 7 वर्षांमध्ये पोहोचण आणि जे बऱ्या आठवड्यामध्ये तरुणांच्या सेवेमध्ये सज्ज होईल आणि अतिशय सुसज्ज अशी तिथली बोटी आणि लेवल नोकरी आहे. आमचा जास्तीत जास्त जो उद्योग आहे तो सर्व रुग्णांना जे आपल्या इथे जे रुग्ण येतात सर्व रुग्णांना वेगवेगळे मिळणारे होते. त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये आल्यानंतर की बाबा इथे गरीबच रुग्ण येतो हा जो स्टिग्मा आहे तो मोडून काढायचा आणि हा स्टिग्मा जेव्हा मी इथे याच्यावर लटकवलेला होतो तेव्हा मी मोडून काढलो. तिथले जे कलेक्टर सर होते, सीओ सर होते किंवा जे काही प्रतिष्ठित होते त्या सर्वात अगोदर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्हाला कॉन्टॅक्ट केला जायचा की ते पेशंट येतात आणि त्याच्यानंतरच मग जर सर्व बेसिक हॉस्पिटल घडचुली झाल्यानंतर डायरेक्ट पेशंट हॉस्पिटल येतात. या टाईपनं तिथे आम्ही सर्व्हिस दिल्या होत्या. माझी अशी इच्छा आहे की त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व संस्थांमध्ये त्या प्रकारची सर्व्हिसेस हे सर्व जे माझे डॉक्टर्स कर्मचारी आहेत आणि सुपरिटेंडेंट आहेत त्यांच्या मार्फत द्यायचे. आणि याच्यासाठी मी तुम्हाला जे वारंवार सांगत असतो, मिटिंग घेत असतो, बिझी घेत असतो की आपल्या सर्व रुग्णांना जेव्हा सर्व्हिसेस देतो तेव्हा आपल्या हॉस्पिटलची ओनरशिप घ्यायची. ओनरशिप हॉस्पिटलची आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्या हॉस्पिटलविषयी आपण फॉलोअप द्यायचा आणि गॅप्स जे आहेत त्या थोड्या मोठ्या गॅप्स आयडेंटिफाय करून द्यायच्या. नक्कीच चॅलेंजेस आहेत, प्रॉब्लेम आहेत, परंतु समस्या आहेत तर तिथे समाधान सुद्धा आहे. आणि या अनुषंगाने आपण पुढे जात आहोत. 6 ते 7 महिन्याच्या कालावधीमध्ये तो जिल्हा आपल्याला नेहमी 35 महिन्यापर्यंत राहिलेला आहे. 1 वर्ष राहिलं मी ते नव्हतं, मला 6-7 महिन्यात माहिती तुमची माझी ऑर्डर घेणार आहे तर मी मॉनिटर केलं. तर इथे आल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये जेव्हा आपण नियोजनबद्ध पद्धतीने गेलो हा पहिल्या शेवटच्या 5 मधून जिल्हा निघून आता हा जिल्हा 10 ते 11 नंबरावर आलेला आहे. अजून सुद्धा आपलं काम चांगलं की भरपूर जागी आपल्याला आणखी काम करायचं त्याच्याच युनिटमध्ये काम करायचं आहे आणि दररोजच आपल्याला आपली कॉन्फिडन्स सुद्धा करून दाखवावं लागेल. एक जर दिवस आपण ते कॉन्फिडन्स सिद्ध करू शकलो नाही तर कुठे ना कुठे लागेल. परंतु त्याच्यासाठी मला नेहमी तुम्हाला सांगायचं की तुम्ही सतत करा. तुमच्या सरावाचे प्रॉब्लेम जे आहेत तुम्ही सॉर्ट आउट करायचं नसेल होत इमिडिएटली मला इन्फॉर्म करा. जेणेकरून माझ्याकडून काहीतरी सोल्युशन केले तर माझ्याकडून नाही केलं मी कलेक्टरांकडून सांगेल इमिडिएटली सोल्युशन काढत या अनुषंगाने आम्हाला प्रयत्न करावा लागेल. आणखी काही मोठे प्रश्न असतील तर ते नक्कीच आपण आपले जे त्याच्या मार्फत सुद्धा आपण सोडू शकतो. तर या अनुषंगाने आपण सर्व प्रयत्न करू आणि उद्या आरोग्याविषयी त्यांनी वाटतात करू. धन्यवाद. आपण मला ऐकून घेतलं. रोटरीचा DRMC स्वाती हेरकरमन यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. नमस्कार. व्यासपीठावरचे सर्व श्री जॉन्सन मंडळा आमच्या डिस्ट्रिक्टचे सर्व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातूरे, जी जयश्री पटेल गव्हर्नर, हरीश मुंबई सिव्हिल सर्जन सोलंकी, डॉक्टर सोलंकी, सर्व
इथे उपस्थित असणारे व्यासपीठावरील मान्यवर त्या रोटेरियन ऑफ अंबाजोगाईच्या अध्यक्ष मोहिनी पाटील, सेक्रेटरी मंजुषा, सर्व रोटरी सदस्य या ज्ञानच्या कामामध्ये खूप निर्णय काम करणारे धनराज सोलंकी आणि संतोष, त्याचबरोबर सर्व रोटेरियन इथे बीडमधूनही रोटेरियन आलेले आहेत आणि इथे उपस्थित असणारा सर्व रुग्णालयाचा स्टाफ. सगळ्यात जास्त आनंद आजच्या उपक्रमाचा कोणाला झालाच आहे तर तो रोटेरियन ऑफ अंबाजोगाईच्या सर्व सदस्यांनी. आणि आता तुमच्या सगळ्यांना हा आनंद दिसतोय, कर्तव्यपूर्तीचा जो आनंद आहे आणि आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं ऋण फेडण्याची संधी आपण या प्रोजेक्टच्या निमित्ताने घेतलेली आहे आणि तो आनंद बघण्यासाठी आम्ही इथे आलो हे मला तुम्हाला मुद्दाम सांगायचं. मी बीड जिल्ह्याबद्दल कलेक्टर साहेब बरंच काही पश्चिम महाराष्ट्रात ऐकून असते आणि त्यावेळी मी विचार करत असते की अशा गोष्टी सगळीकडेच घडतात. मला वाटतं बीड जिल्ह्याचं नाव येत असावं, पण ज्यावेळी हा प्रकल्प घ्यायचा आम्ही ठरवलं तर त्यावेळी मला त्या सगळ्या आधीच्या घटनांची आठवण झाली आणि मला असं वाटलं की आपण खरोखरच या प्रकल्पामध्ये लक्ष घालायला. आता प्रेसिडेंट रोहिणी होती, तिची प्रेसिडेंट व्हायच्या आधीपासूनच इच्छा होती की मला माझ्या काळामध्ये ग्रांट करायचे. म्हणजे प्रत्येक अध्यक्षाची असतेच आमच्याकडे रोटरीमध्ये, पण ज्या पर्स्युएशननी काही थोडी मंडळी काम करतात तीच बघा पडली. आणि त्यामुळे हा सगळ्या प्रकल्पासाठी तिने मला किती छळलं असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकते की तुम्हाला मुलांमध्ये छळत असतेच, पण ते छळणं तिचं होतं तर तिच्यामध्ये काही स्वार्थ नव्हता, खूप चांगला तो त्रास होता आणि मला त्याचं काहीच वाटत नव्हतं. याचं कारण इथल्या कितीतरी बेबीज आम्ही वाचवू शकणार. आणि ज्या ज्या ठिकाणी NIC दिले मला आनंद होतो की आज मी चौथं NIC तुमच्या ट्रीटमेंटमध्ये इनॉग्रेट करतो आणि हे NIC असं काही सोलापूरचं झालं, त्याच्या आधी नांदेड किंगटला आपण दिलेलं आहे, सातारामध्ये झालं आणि प्रत्येक NICची वेगळी स्टोरी आहे. म्हणजे साताराच्या NIC मध्ये जे जुलैमध्ये आम्ही इनॉग्रेट केलं तिथे 1471 बेबीजना आम्ही वाचू शकलो आणि तिथे निमाची होती जिथे 4 वॉर्मर होते तिथे रोटरीचे वॉर्मर आल्यानंतर एका दिवशी ते 36 बेबीज अकोमोडेट करू शकतात, 36 बेबीजचे प्राण वाचू शकतात, 36 कुटुंबांना आम्ही एक वेगळं समाधान मिळू शकतो. कारण 9 महिने वाढवल्यानंतर तिथे येणारी बरीचशी बेबी जे असतात ते प्रीमॅच्युअर असतात आणि म्हणजे बेबी आता जगेल की वाचेल त्याला असे वेगवेगळे आजार आहेत आणि त्यावेळी रोटरीचं NIC जे आहे हे देवदूतासारखं काम पाहतं आणि त्याच्यातून आम्ही कितीतरी बालकं वाचू शकतो याचा आम्हाला जास्त आनंद होतो. मित्रांनो, आमचं मिशन आहे टू सेव्ह 1 मिलियन बेबीज आणि या सगळ्या डिस्ट्रिक्ट आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य करतो. यावर्षी खरं आम्ही कमी पडलो की काय असं आम्हाला वाटायला लागलंय, कारण 10 NIC खरं तर कम्प्लीट व्हायला पाहिजे होते, पण फंड्सची पण उपलब्धी व्हायला लागते, बाकी सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात. आपण केवळ NIC वर काम करतो नाही तर ह्युमन बिईंग प्राईज सुद्धा देतो आणि खरं तर रोहिणी माझ्या मागे लागली होती की ज्या भागामध्ये अशा प्रकारची सुविधा नाही आहे, ज्या बालकांना आपल्या आईचं दूध मिळत नाही, तर त्यांच्यासाठी आपण पर्यायी व्यवस्था इतर मातांना डोनेट दूध करायला लावायचं आणि ते पाश्चराईज करून ती सुविधा उपलब्ध करून द्यायची. तर खूप चांगला प्रोजेक्ट होता. आपण या परिसराचा विचार करता आम्हाला माहित नव्हतं की किती डोनर्स मिळतील, प्रोजेक्ट किती सक्सेसफुल होऊ शकेल आणि मग या दोन्ही रुग्णालयांचा विचार करून इथे जेव्हा ही सगळी रोटेरियन ऑफ अंबाजोगाईची मंडळी कन्व्हिन्स झाली की या रुग्णालयामध्ये आपल्याला हा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने राबवता इथली टीम चांगली आहे. मला इथल्या अधीक्षकांचे खूप सारे आभार मानायचे की तुम्ही आमच्या टीमला जो काही सपोर्ट देता हा केला आहे आणि त्याच्यामुळे इतकं सुंदर देखणं युनिट आज उभं राहिलं. आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की आम्ही जेवढे NIC उभारले किंवा बाकी व्यवस्था दिल्या त्यातलं सर्वोत्तम NICचा सेटअप तुम्ही आम्ही रत्नागिरीला सुद्धा एक NIC दिले आणि तो प्रोजेक्ट सुरू केला तेव्हा मी तिथे गेले होते आणि अक्षरशः अशी छोट्या बकेट सारख्या आहेत त्यामध्ये मुलं गेलेली आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि तिथे मुलांना ट्रीटमेंट दिली जात होती. जेव्हा मी उद्घाटनाला गेलो त्यावेळी NIC पूर्ण होतं. रत्नागिरीहून कोल्हापूरला 3.5 तास प्रवास करून मुलांना नेलं जायचं. आता ती सगळी बालकं त्या NIC मध्ये ट्रीटमेंट घेऊ शकतात आणि सगळ्यात जास्त आनंद कोणाला होता तर त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्जनना CS ना आनंद होता की आम्ही एवढ्या बेबीजना न्याय देऊ शकतो.
मित्रांनो, रोटरीचं जे काम आहे, तर ही जे गॅप आहे व्यवस्थेमध्ये, ती गॅप भरून काढण्यासाठी म्हणून रोटरी मदत करत असते. आणि त्याच्यासाठी आमचा प्रत्येक रोटेरियन फुलाची पाकळी आणि खूप मोठेही डोनेशन देत असतो. आणि ही ग्रांट आल्यामुळे आमच्या रोटरी क्लब अंबेजोगाईने ग्रांटमध्ये सपोर्ट दिलेला आहे. त्याचबरोबर फाउंडेशनला सुद्धा खूप मोठं सपोर्ट दिलेला आहे. आणि त्यामुळं माझाही उत्साह वाढला आहे की हा क्लब इतकं चांगलं काम करत होते. आणखी पुढे काम करण्यासाठीची परिस्थिती त्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे. याच्या मला कुठेही मी सांगावं वाटतं की आम्ही बीडसाठी सुद्धा आमचं राहुल बोरा इथे बसलेलं त्या प्रेसिडेंटने सांगितलं की आम्हाला बीडमध्ये सुद्धा काही प्रोजेक्ट करायचे आहेत. पण प्रत्येक प्रोजेक्ट जेव्हा लोक सांगतात त्यावेळी त्याची फिजिबिलिटी वायबिलिटी तो किती टिकेल, फाउंडेशनच्या त्याच्यामध्ये बसेल की नाही. म्हणून त्यांना तिथल्या सिव्हिल हॉस्पिटलमधली चौकशी करायला गेली. हेच नाही धन्यवाद देते की त्यांनी तिथल्या NICU साठी सुद्धा आम्हाला चांगलं सपोर्ट करण्याचं मान्य केलेलं आहे. तसंच उदगीरला सुद्धा आणखी एक NICU होईल. मित्रांनो, मिशन मिलियन बेबीज सेव्ह करण्याचं जे आपलं टार्गेट आहे त्याच्यासाठी असे खूप NICU उभारावे लागणार आहेत. आम्ही केवळ NICU देऊन थांबत नाही, तर निओनेटल न्यूरोक्रिटिकल केअर ह्या सुद्धा सुविधा देतो. बऱ्याचदा की पहिल्या 6 तासामध्ये बालकांना ताप येतो आणि त्याच्यामध्ये ही मुलं सेरेब्रल पल्सी होण्याकडे चान्सेस जास्त असतात. आणि असंही निओनेटल न्यूरोक्रिटिकल केअर मी आपण या डिस्ट्रिक्ट मध्ये 4 दिलेले आहेत. मला नगरची स्टोरी मी नेहमी सांगते की दर आठवड्याला ते 7 ते 8 बेबीज सेरेब्रल पल्सी होण्यापासून वाचवतात. आणि तुम्ही विचार करू शकता की एखाद्या घरामध्ये असं अपंग बाळ आहे, त्याला सगळं वर्षानुवर्ष सांभाळायचं, त्यांना हलत नाही व्यवस्थित काही सगळं त्याला भरवायचं, तर त्या कुटुंबावर कितीतरी ताण असेल. आणि म्हणजे अशा बेबीज होऊ नये म्हणून रोटरीचे प्रयत्न करते. आणि त्यासाठी ह्या क्लबांच्या माध्यमातून जे काही प्रयत्न चालू आहे ते खरोखरच वाचण्यासारखे आहे. आम्हाला मात्र वस्तुस्थिती अशी जाणवते की आम्ही सगळ्यांना NICU देतो, पण पिडियाट्रिशियन किंवा न्यूरोलॉजिस्टची जी संख्या आहे ती थोडी कमी आहे. मी या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना विनंती करेन की तुम्ही ज्या आवश्यक त्या स्टाफच्या सुविधा आहेत त्या इथे दिल्या तर आम्हाला काम करण्यासाठी आणखी होत नाही. मी सर्व नर्सेसचे खूप आभार मानते, कारण तुम्ही या सगळ्या यंत्रणेचा कणा आहात. तुम्ही जेवढी केअर घेणार आहात, ज्या सुविधा जितक्या चांगल्या वापरणार आहात, तितकं या NICU मधून बालकं वाचण्याची शक्यता वाढणार आहे. आणि अर्थातच ही तुमची सगळी टीम, तुमचा उत्साह एवढ्या मोठ्या संख्येने असणार आहे सर्वजण, तर तुम्हाला या सगळ्याची किती गरज आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आनंदित झालेला आहात हे पाहता. तर शासकीय रुग्णालयामध्ये असं चित्र दिसत नाही आणि हे वेगळं चित्र आहे. हे मला तुम्हाला मुद्दाम नवीन करून सांगावं वाटतं. मला खात्री आहे की या परिसरामध्ये या सगळ्या बालकांच्या जीवनामध्ये आशेचा किरण आणण्याचं काम तुम्ही सर्वजण करत आहात. रोटरी केवळ इथेच थांबत नाहीये, तर आणखी वेगळे काही बालकं वाचवण्यासाठीचे प्रोजेक्ट घेऊन येतात. त्यातला आम्ही पुढच्या वर्षी घेत असणारा एक प्रोजेक्ट आहे. त्यात तुम्ही जे इन्क्युबेटर पाहिलं तसं ट्रान्सपोर्टेशन इन्क्युबेटर आम्ही 108 ॲम्ब्युलन्समध्ये देण्याचा विचार करतो की जेणेकरून तालुक्याच्या ठिकाणी ते ट्रान्सपोर्टेबल इन्क्युबेटर दिल्यानंतर मुलांना नेण्या आणण्यासाठी जे ज्याला गरज आहे तर अशा मुलांना नेण्या आणण्याची खूप चांगली सुविधा रोटरीच्या माध्यमातून उभी करून दिली जाईल. मला खात्री आहे की सगळी प्रशासकीय यंत्रणा याच्यासाठी आम्हाला सपोर्ट करेल. मी महिलांना सुद्धा सुचवू इच्छिते की आमच्या कामामध्ये तुम्हालाही शासकीय पातळीवर सपोर्ट सिस्टीम देता येईल. तर आपण ह्या सगळ्या 11 जिल्ह्यामधल्या 108च्या सुविधा आहेत त्या आणखी सक्षम करू शकू. मी तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देते की तुम्ही ह्या रोटरीच्या उपक्रमामध्ये सहभागी झाला. मी रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाईचे आणि विशेषतः प्रेसिडेंट रोहिणीचे खूप सारे अभिनंदन आणि आभार मानते. कारण तिने जे तिचं पर्च्युएशन केलं नसतं, इतकं अट्टहास जमला नसतं, ती जर अशी त्रासली नसती की हे केव्हा होणार, तर हे नक्कीच आज होऊ शकलं नसतं. त्याला कदाचित आणखी वेळ लागला असता. आणि असं कोणीतरी करणाराही लागतो आणि अशा लोकांबरोबर काम करायला मला नक्कीच आनंद होतो. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. NICU प्रोजेक्टचे उद्दिष्ट आणि तो सफल होण्याचा प्रवास BRFC रोटेरियन स्वाती मॅमने अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने आपल्याला समजून सांगितल्याबद्दल मॅम धन्यवाद. नाव शब्द प्रेरणा देतात, विचार दिशा देतात आणि नेतृत्व समाज घडवते. I respectfully invite Honorable MLA
Namita Indra to address the gathering. Ma'am, please. आज रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी क्लब मूवी USA आणि GB मुर्गा चॅरिटेबल फाउंडेशन सांगली या सर्वांचं संयुक्त विद्यमानाने व आपल्या या स्वर्गीय डॉक्टर विनोदताई मुंडे आरोग्य संकुलामधलं स्त्री रुग्णालय लोखंडी सावरगाव इकडे आपण NSCUचं उद्घाटन सोहळा हा इकडे आज पार पडला आहे. मला खूप आनंद आहे की आजचा कार्यक्रम मोठ्या पद्धतीने आपण सगळेजण म्हणजे सगळ्यांमध्ये ऊर्जा आहे. हे कार्य खूप मोठं आहे. आजच्या कार्यक्रमाला जे उपस्थित आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय बेगम सर जे आपल्या बीडचे जिल्हाधिकारी आहेत, रोटरी सुधीर लातुरे सर जे BG डिस्ट्रिक्टचे आहेत व आता ज्यांनी एकदम सुंदर मार्गदर्शन केलं रोटरी स्वातीताई हेरकर यांना सुद्धा आपला प्रेमाचा नमस्कार. आपले जे इकडे व्यासपीठावरील आपले सिव्हिल सर्जन जे उपस्थित आहेत डॉक्टर सतीश सोळंके साहेब व सर्व मान्यवर स्टेजवरील आणि आपल्या रोटरीचे ज्यांनी एकदम खूप मेहनत घेऊन आता स्वातीताईंच्या सुद्धा बोलण्यावरून मला लक्षात आलं की जे रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाईचे सगळे म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम अध्यक्ष अधीक्षक सुद्धा म्हणजे डॉक्टर आपले चव्हाण सरांचा सुद्धा, रोहिणीताईंचा सुद्धा, धनराज सोळंकी सरांचा जे उपाध्यक्ष आहेत, आपल्या मंजू शाह जोशीताई सुद्धा, आपले पुढे डॉक्टर सर्व जे रोटरीचे उपस्थित मान्यवर आहेत, सगळ्यांच्या पाठपुरावाने सगळ्यांनी एकत्र आज इथे मिळून हा कार्यक्रम घडवलेला आहे. तर सर्वप्रथम मी सगळ्यांचे अभिनंदन इकडे करते. मागच्या महिन्यामध्ये काही मला भेटायला आलेल्या त्यांनी सांगितलेलं की असा असा प्लॅन आमचा आहे. त्यांनी त्यांची स्ट्रगल सांगितलेली की इट इज नॉट इझी एवढा मोठा पण आपल्या इकडे आणणं आणि ते सरपंचा वापर चांगला झाला पाहिजे, एक चांगलं त्याला उद्दिष्ट असलं पाहिजे, कार्य झालं पाहिजे त्याच्याकडून. तर त्याच्यासाठी त्यांनी जे पाठपुरावा सगळ्यांनी केला आणि त्याच्यामध्ये काही थोडेफार कमतरता होती. तिचं मी आमदार म्हणून काय मदत करू शकत असेल त्याच्यासाठी त्या भेटायला आलेल्या. आपण ते सगळं सोयीस्कर करून मार्गी लावून आजचा कार्यक्रम आज एकदम सुंदर पद्धतीने इकडे आयोजित केला आहे. हा जो विषय आहे NICUचा हा मला वाटतं आता स्वातीताई बोलताना खूप छान बोललाय की इट इज इमोशनल गोष्ट आहे. जेव्हा 9 महिन्यांचा बेबी पोटात घेऊन एक महिला डिलिव्हरी होते आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ती बचाव असेल किंवा त्या बाळाला काहीतरी अडचण असेल तर तेव्हा त्यांना पूर्ण सोय भेटली पाहिजे. हे कुठेतरी ह्या याचे उद्देश आहे आणि आपल्या या भागामध्ये कुठेतरी याची कमतरता आहे. आपण बघितलं असेल काल आता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. कालच मी उपस्थित केलेला हाच मुद्दा विधान भवनामध्ये मी उपस्थित केलेला लक्षवेधी मार्फत की आपल्या राज्यामध्ये NICUचे बेड्स हे खूप कमी आहेत आणि जिकडे आहेत तिकडे कसंही कुठल्याही पद्धतीचे फीस आकारल्या जातात. आपण किती लकी आहोत की आपल्या या गव्हर्नमेंट फ्री रुग्णालयामध्ये आपल्याला 1 रुपया खर्च आपल्या इकडच्या लोकांना लागत नाही. फ्री मध्ये त्याने एवढं सुंदर म्हणजे आता आम्ही जे सेटअप बघितलं ब्युटिफुल सेटअप म्हणजे काय काय गोष्टी जे बीडला सुद्धा नाही आहेत ते आमच्या इकडे आता लोकांनी सावरगावला आपल्याला ते सर सांगतील आपण इकडे उपस्थित करू. थँक्स टू रोटरी त्यांनी केलेलं आहे. ही मोठी बेस्ट सुविधा जसं त्यांनी सांगितलं की ती ट्रान्सपोर्टेबल बेड होतं निकूचं, मग व्हेंटिलेटर्स होऊन आहेत. मग ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जे इझिली उपलब्ध नाही ते आपल्याला जे उपलब्ध करून देते आणि कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आपल्या इकडच्या लोकांना ह्याचा फायदा मिळणार आहे. आणि कालच्या लक्षवेधीने हीच प्रश्न होतं की प्रायव्हेट ह्याच्यामध्ये खूप म्हणजे त्याला लिमिटच नाही कारण जसं बोललं तसं काय काय गोष्टींना कॅप असतं पण NICU सारखी अशी गोष्ट जी गव्हर्नमेंटने प्रायव्हेटमध्ये काही कॅप न ठेवल्यामुळे त्याला काही लिमिट नाहीये. तर मला आनंद आहे की आजचा हा जे एकदम सुंदर उपक्रम इकडे केलेला आहे त्याच्यासाठी रोटरीचं खूप खूप मी आभार मानते. अंबाजोगाई शहरामध्ये सुद्धा खूप चांगले उपक्रम असतात. आता उद्या पोलिओचा सुद्धा आहे. मागच्या वेळेस त्याचा आपण केलेलं नाहीतर आपण झाडे लावण्यापासून असेल नाहीतर क्लेनलीनेस ड्राईव्ह असतील नाहीतर कुठलेही छान छान सामाजिक उपक्रम असतात. एकदम एन्थुसियास्टिकपणे रोटरी ऑफ अंबाजोगाई काम करत असते. आपल्या कल्याणकारी संस्था जेव्हा होते याच्या आधी ते अध्यक्ष असताना असं खूप छान काम केलं. आता पाटण मॅडम असताना सुद्धा एकदम चांगलं काम चालू आहे
आणि मी इथे आग्रहाने जे आपले इजी जे इथे आलेले आहेत रोटरीचे सुधीर लातोरे सर आणि स्वातीताई, तुम्हाला विनंती करते की आमची अंबाजोगाई रोटरीची टीम खूप सक्षम आहे, बेस्ट आहे, ऑनेस्ट आहे. तुम्हाला पुढे सुद्धा जास्ती यांच्यावरती काम द्या, अजून त्यांच्यावरती ट्रस्ट द्या, अजून त्यांना अंबाजोगाई शहरासाठी आमच्या या भागासाठी जे लागेल थोडा त्यांच्या मागणी असतील, निधी असेल, तुम्ही त्यांना देत जावा. म्हणजे एकदम सुंदर पद्धतीने त्याचा एक रुपये आपल्या रोटीचा चांगल्या पद्धतीने लोकांना सोशल सर्व्हिससाठी वापरण्यात येईल अशा पद्धतीने नक्कीच ते काम करतील आणि आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने एक बदल रोटरी मार्फत होईल. मी स्वतः रोटरीचे मेंबर नाही, पण माझे हसबंड अक्षरही मेंबर ऑफ रोटरी, तर त्यांचं सुद्धा चालू असतं की काय ना काहीतरी आपल्या प्रोग्राम्स मध्ये असं, म्हणजे माझं असं ऐकलं नाही असतं की छान छान वेगवेगळे उपक्रम आपण घेत असतात. तर त्याच पद्धतीने आमदार म्हणून या भागाचा माझा पूर्ण सपोर्ट तुम्हाला आहे. त्याच्या पलीकडे सुद्धा काय गरज असेल तुम्ही मला सांगत जावा. आणि आजचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने आज पार पडला. मला डॉक्टर चव्हाण सरांना असं सांगायचं आहे की आपल्या या भागातलं हॉस्पिटल म्हणजे ही हॉस्पिटल आपल्याला जेव्हा त्याचं प्लॅनिंग झालेलं तेव्हा स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुलांनी हे हॉस्पिटलचं प्लॅनिंग तेव्हा केलेलं, त्या आरोग्यमंत्री होत्या. तेव्हा कोविडच्या काळामध्ये आपण म्हणजे खूप वेळानंतर ह्याचं उद्घाटन झालं नव्हतं. कोविडच्या काळामध्ये आपण एकदम फास्ट ट्रॅकवरती ह्याचं उद्घाटन केलं आणि खूप मोठ्या पद्धतीने कोविडच्या वेळेस आपल्याला आठवत असेल की सगळीकडे मोठे मोठे जम्बो सेंटर्स आणि काय काय उभं करायची गरज पडत होती दुसऱ्या मतदारसंघात. आपल्याकडे गरज पडली नाही कारण आपल्याकडे एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तिकडे उभं होतं. मला त्याच्यानंतर CS सरांना असं सांगायचं आहे की आता जे अंबाजोगाईमध्ये पेशंट जास्ती लोड होतोय, तर आता एवढं सुंदर इन्फ्रा आणि आता ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने टेक्निकल गोष्टी सुद्धा येत आहेत, तर नक्कीच आपण इकडे जर जास्तीत जास्ती पेशंटचं येणं सुरू झालं तर आपलं हॉस्पिटल सुद्धा हे फुल फ्लेजेड होऊन जाईल. इकडे हॉस्पिटलमध्ये राहिलेले जे जागा सुद्धा असतील, नर्सिंग स्टाफ असतील, डॉक्टर्स असतील, ते सुद्धा पूर्ण पद्धतीने भरायला माझा पाठपुरावा चालूच असणार आहे. आपले दुसरे सुद्धा आपल्या डॉक्टर स्टाफ नर्सच्या अडचणी असतील, आपण वारंवार काकाजी असेल मी असेल लक्ष आम्हाला सांगत जावा. आपले कलेक्टर सर सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा रिक्वेस्ट करते की आपल्या या भागामध्ये DPDC मार्फत असेल नंतर शासनाच्या कुठल्याही पद्धतीने आपण मदत करू शकत असाल तर नक्कीच आमच्या या भागाला करा. एकदम चांगल्या पद्धतीने सगळे स्टाफ जे आहे, डॉक्टर्स आहेत, ऑनेस्ट हार्ड वर्किंग आहेत, आपण एकदम छान पद्धतीने लोकांची मदत करू आणि नक्कीच आपल्या या भागामध्ये या आपल्या या पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरची मदत घेऊन आपल्या लोकांची नक्कीच चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करू. व परत एकदा सगळ्यांनी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई असेल, आपल्या या हॉस्पिटलचे सगळे स्टाफ असतील, डॉक्टर असतील, सगळ्यांना माझा प्रेमाचा नमस्कार आणि धन्यवाद की आपण हा कार्यक्रम एवढ्या चांगल्या पद्धतीने पार पाडला. धन्यवाद. आमचे आमदार फक्त बोलूनच दाखवत नाही तर करून दाखवतात. किती योगायोग आहे. काल विधानसभेत NLCचा प्रोजेक्ट मांडला आणि आज मतदारसंघात NLCचे उद्घाटन केले. धन्यवाद. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय